भगवान विष्णूंचे दशावतार डार्विनच्या थेअरी ऑफ एव्होल्युशन सोबत कसे मॅच होतात हे बघूया. मानव उत्क्रांती म्हणजे ह्युमन इव्होल्युशनची ही डायग्राम किंवा इमेज जवळपास आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण याचा रेफरन्स भगवान विष्णूंचे दशावतार आहेत. पहिला अवतार म्हणजे मत्स्य, पाण्यातलं जीवन. सायन्स सांगतं की सगळं लाईफ समुद्रातूनच सुरू झालं. कुर्म आणि वराह, हळूहळू अँफिबियन्स आणि लँड अॅनिमल्स मध्ये इव्होल्युशन झालं. नृसिंह, अर्धा प्राणी अर्धा मानव. ट्रान्झिशन फेज म्हणजेच इव्होल्युशनचं मोठं वळण. वामन, शॉर्ट हाईट मानव म्हणजे प्रिमिटिव्ह ह्युमन, जे अजून जास्त तेवढ्या प्रमाणात विकसित झाले नव्हते. परशुराम, पहिले शस्त्र हातात घेतलेला माणूस, टूल मेकिंग आणि सर्वायवल स्किल असलेलं. राम, स्टेबल, समाज, नियम, राजधर्म म्हणजे सिव्हिलायझेशनची सुरुवात. कृष्णा, इंटेलेक्च्युअल, रणनीती, डिप्लोमसी म्हणजे माइंड इव्होल्युशन. बुद्ध, शांतता, करुणा, आत्मज्ञान, ह्युमन कॉन्शियसनेसचं हाय लेवल. कल्की म्हणजे फ्युचर, टेक्नॉलॉजी, डिस्ट्रक्शन की मानव चेतनेची म्हणजेच ह्युमन कॉन्शियसनेसची पुढील पायरी. दशावतार ही गोष्ट नाही, ती मानव उत्क्रांतीची रहस्यभरीत टाइमलाईन आहे.